खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट. या सृष्टीतील सारे रंग एकत्रितपणे मोठ्या गुण्यागोविंदानं नांदत होते. साऱ्या रंगांच्या एकत्रितपणामुळे ही सारी सृष्टी मोठी विलोभनीय दिसत होती. पण एक दिवस काय झालं कोणास ठाऊक. या साऱ्या रंगांमध्ये आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ रंग कोणता यावरून भांडण सुरू झालं. सर्वात प्रथम लाल रंग म्हणाला, मी प्रेम आणि उत्कटता यांचं प्रतीक आहे, म्हणूनच मी सर्वश्रेष्ठ आहे. त्यावरती हिरवा म्हणाला, असं कसं, मी निसर्ग आणि समृद्धी यांचं प्रतीक आहे, त्यामुळे मीच सर्वश्रेष्ठ आहे. मग केशरी रंग म्हणाला, मी तर त्याग, शौर्य आणि धैर्य यांचं प्रतीक आहे, करिता मीच सर्वश्रेष्ठ आहे. मग निळा म्हणाला, मी विस्तीर्ण आकाश आणि अथांग सागराचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे साहजिकच मीच सर्वश्रेष्ठ आहे. जांभळा म्हणाला, मी संपत्ती, अध्यात्म आणि सर्जनशीलतेचं प्रतीक आहे, म्हणून मीच सर्वश्रेष्ठ आहे. मग पिवळा म्हणाला, मी तर आनंद, आशावाद आणि ऊर्जेचं प्रतीक आहे, करिता मीच सर्वश्रेष्ठ आहे. मग सरते शेवटी पांढरा म्हणाला, मी तर शांतता, शुद्धता, पवित्रता आणि सत्य या साऱ्यांचं प्रतीक आहे, आणि म्हणूनच मी तुम्हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. भांडण अगदी विकोपाला गेलं. सर्व रंग एकमेकांपासून लांब गेले. इतक्यात आकाशामध्ये ढग जमून आले आणि काही क्षणातच जोराचा पाऊस सुरू झाला. कोणताही रंग नसलेल्या त्या पावसाच्या शुद्ध पाण्यामध्ये सारे रंग मिसळले आणि वाहून जाऊ लागले. पाऊस थांबला तेव्हा एकमेकांच्या आधारासाठी हे सारे रंग आकाशात एकत्र आले आणि आकाशात सुंदर असं इंद्रधनुष्य तयार झालं. इंद्रधनुष्याच्या त्या सप्तरंगामध्ये ही सारी सृष्टी न्हावून निघाली. ही गोष्ट केवळ रंगांची नाही, तर या गोष्टीतील रंगांप्रमाणेच आज साऱ्या विश्वामध्ये माणूस धर्म, जात, पंथ, वर्ण यावरून भांडतो आहे. सर्वश्रेष्ठ कोण या प्रश्नावरून वाद घालतो आहे. पण हे सारे भेदाभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची आज खरी गरज आहे. साऱ्या विश्वातील हे भेदाभेद दूर व्हावेत आणि त्या रंगांच्या गोष्टीतील रंगांप्रमाणेच सारी माणसं एकत्र यावीत, हीच या रंगपंचमीच्या निमित्तानं त्या दयाघन परमेश्वराला मनापासून प्रार्थना.